नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आपण सुरुवात करूया नवीन प्रेमकथाची. नवीन मुलगी खेड्यातील असू द्या किंवा शहरातील असू द्या, लग्नानंतर काय होणार आहे ते तिला माहितीच असते. अर्थात हनीमून प्रत्येक मुलीला माहिती तिच्या नातेवाईकाकडून किंवा टीव्हीमधल्या सिरियल चित्रपटामधून तिला मिळालेले असते आणि त्यानुसार ती आपल्या स्वतःच्या हनीमूनचे स्वप्न रंगवत असते. जर ते स्वप्न पूर्ण करण्यामध्ये नवरदेव व यशस्वी ठरला तर मात्र संसारामध्ये रुळणे तिला आणि त्याला दोघांनाही फार कठीण जाते. ही कथा अगदी ह्याच्या संबंधावर आधारित आहे. एका मुलीचे स्वप्न आणि ते स्वप्न पूर्ण करत असताना नवरदेव मुलगी झालेला धावपळ मी ह्या कथेमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कधीकधी आपण लग्नाचं कशाला केले असे नवरदेव आणि नवरी दोघांना वाटायला लागू लागते. तर कधीकधी बरे झाले, आपण ह्यांच्याशीच किंवा तिच्याशीच लग्न केले. ह्या कथेतील पात्रांचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंध नाही. आला तर तो निव्वळ योगानुयोग समजावा. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. गायत्री आणि अमोल यांचे लग्न होऊन साधारण 5 दिवस होऊन गेलेले होते. पहिला दिवस तर लग्नात, दुसरा दिवस सत्यनारायण, तिसरा दिवस कुलदेवतेची आराधना, चौथा दिवस आलेल्या बहिणींना आणि जावयांना निरोप देण्याचा आणि 5वा दिवस होता घरातील संपलेला किराणा भरण्याचा. अमोलने फक्त 15 दिवसाची सुट्टी घेतली होती. त्यानंतर मात्र ह्याला नोकरीला ठिकाणी जावे लागणार होते. तो एका आश्रमशाळेमध्ये शिक्षकांची नोकरी करत होता, त्यामुळे त्याला तिथे जाऊन राहणे भाग होते. आश्रमशाळा ही नेहमी एका खेड्या गावामध्ये असते. अशा गावामध्ये नव्या नवरीला नेणे शक्य नव्हते, त्यामुळे त्याला काही दिवसासाठी ये-जा करावी लागणार होती. लग्नाला 6 दिवस होऊन गेलेले होते. तरीसुद्धा अमोलने अजून गायत्रीला चांगली बघितलेली सुद्धा नव्हते. कारण घरातील गोंधळ घालतील सर्वांनाच मान देणे आणि मोठ्या बहिणी असल्यामुळे घरामध्ये बहिणी, त्यांची मुले, जावई असताना बायकोला घेऊन त्याने बाहेर जाणं सोबतसुद्धा नव्हतं. आता काय लग्न झालेलं आहे, बायको आपल्या जवळ राहणार आहे, मग घाई कशाला करायची असे त्याच्या मनात आले आणि निवांत वेळ घेऊया, काही कुठे आपल्याला जायचं नाही असे मनातल्या मनात विचार करत होता. तरीसुद्धा दुपारी जेवण झाल्यानंतर साधारण 12 वाजता आई नेहमीप्रमाणे दारी ओट्यावर बसायची. अशा वेळेस गायत्री घरामध्ये एकटी आपल्या खोलीमध्ये दिसायला जायची. हीच वेळ होती तिला एकट्यामध्ये गाठायची आणि तो सुद्धा आईला म्हणाला, आई तू ओट्यावर बस, मी थकलो, जरा आराम करतो. आईला समजलं होतं. आई अलगद हसली आणि काही न बोलता तोंडाला पदर लावत आपले हसून लपवत बाहेर निघून गेली. दरवाजा लावून घ्या, आठवणीने मांजर येते असे मात्र आठवणीने तिने सांगितले. तेही हसतच, आई कधी मला असं काही सांगत नाही, आज कशी सांगत आहे आणि ते पण हसत विशेष वाटले. तो पळतच आपल्या स्वतःच्या म्हणजे गायत्रीच्या रूममध्ये झोपायला गेली होती, आराम करायला गेली होती. तिथे पळत गेला, बघतो तर गायत्री
आपल्या खोलीमध्ये बेडवर झोपलेली, परंतु आपल्या आईवडिलांची आठवण येते असल्यामुळे रडत होती. रोमॅन्टिक झालेला अमोल अचानक तिथे अश्रू बघितले आणि रोमांस कधीच त्याच्या बाहेर निघून गेला. तो तिला लहान बाळाला समजावतो तशा पद्धतीने समजवू लागला. ठीक आहे, रडू नको. उद्या मी तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी घेऊन जातो. भेट देऊन घे. वाटले तर तू तिथे 1-2 दिवस राहू सुद्धा शकते, असे तो तिला सांगू लागला. सांगत असताना तो तिच्या केसावरून, गालावरून, पूर्ण शरीरावरून हात फिरू लागला. जवळजवळ वयाची 28 वर्ष त्याने कधीच कोणत्याही मुलीला व स्त्रीला कधी हात लावला नव्हता. साहजिक आहे, तेव्हा तो गायत्रीला हात लावता होता तेव्हा त्याच्या भावना उंच गळून आलेल्या होत्या. लवकरात लवकर हिला आपल्या मिठीत घ्यावी असे त्याला वाटत होते, परंतु ती रडत असताना असे करणे सोबत नाही ह्याचे भान त्याला होत होतं. थोड्या वेळाने गायत्रीचे रडणे थांबले आणि ती अमोलकडे बघू लागली. त्याने तिला विचारले, काय झालं? अशी काय बघत आहे माझ्याकडे? काही नाही, सहज तुम्हाला एक विचारू. लग्नानंतर नेहमी मुलगीच सहेरी का जाते? जे काही दुःख भोगायचे असते ते मुलीच्या नशिबात का असते? मुलं नाही करू शकत का असं? गायत्री अगदी निरागसपणे प्रश्न विचारत होती. अमोल लग्नाला 6 दिवस झालेले. ही वेळ खरंच नव्हती असे प्रश्न विचारायचे, परंतु काय करणार? आपली बायको, नवरा बायकोंचा संबंध, खास करून शारीरिक संबंध, ह्या बाबतीमध्ये तिला काहीच माहिती नाही. मी काहीतरी विचारले आहे, निदान त्याचे तर उत्तर द्या. असे शांत बसून कसे चालणार? माझ्या प्रश्नाची उत्तरे तुम्ही घालताच हवी, गायत्री म्हणाली. प्रश्नांची उत्तर देणे आणि प्रश्न विचारणे, प्रश्नाची उत्तरांचा उलगडा करणे, स्पष्टीकरण करणे हा माझा बिझनेसच आहे. बाई, जसा शिक्षक मी झालो त्या दिवसापासून माझ्या मागे हे सर्व लागले आहे. मला वाटले होते निदान माझी बायको तरी हुशार नाही गेली आणि 4 गोष्टी ही तीच मला शिकवेल, परंतु तसे झाले नाही म्हणून मी शांत बसलोय. असा तो हसतच म्हणाला, मी हुशार आहे, परंतु मी बघत आहे. तुम्ही हुशार आहात की नाही? आपल्या साडीच्या पदराला उगाचच बरोबर करत गायत्री म्हणाली. तिची ती हालचाल बघितल्यानंतर तो तिला म्हणाला, तुला साडी घालायचे नसेल तर तू काढून ठेवू शकते. काही पण काय बोलतात? साडी काढून ठेवू आणि मग काय घालू? माझ्याकडे गाऊन एकदा नाही आणि ड्रेससुद्धा नाही. मला वाटले होते तुमच्या घरी असेल, गायत्री म्हणाली. माझ्या घरी आहे ना माझी लुंगी, घालते का? नाही तर बरमोडा. तो तिला आपल्या बरमोडा दाखवू लागला. नको, साडी बरी आहे, गायत्री म्हणाली. तुला गरम होत असेल तर काढून टाक ना, तो म्हणाला. आणि म्हणत असताना त्याने तिच्या पदराची पिन काढून टाकली. तिचा पदर खाली पडला. अमोल पहिल्यांदाच एखादा स्त्रीला तिच्या उघड्या छातीला पाहिले होते. तो टक पाहू लागला. गायत्रीने चटकन आपला दोन्ही हात आपल्या ब्लाऊजवर ठेवत आपली उघडी छाती झाकत पदर पटकन
तानाला आणि आपल्या डोक्यावरून घेत म्हणाले, फारच घाई आहे तुम्हाला, तुला नाही, असे म्हणत तो तिला आपल्या मिठीमध्ये ओढू लागला. त्याची आणि तिची दोघांचीही हृदयाची धडकन अगदी जोरजोरात वेगाने धडधडत करत होते. दोघेही एकामेकांमध्ये विलीन होण्यासाठी आतुर झाले होते. त्याने तिचा चेहरा आपल्या दोघी हाताने खसखस आपल्या हातामध्ये घेतला आणि तिच्या चेहऱ्याला आपल्याला चेहऱ्याजवळ आणत तिच्या होठावरून आपले दोन्ही हात फिरू लागला. किती लुसलुसीत आहे तुझी त्वचा, तुझी डोळे, तुझे केस, असे म्हणत असताना तो तिच्या चेहऱ्यावरून, तिच्या गालावरून, तिच्या केसावरून, तिच्या गालाला हात लावू लागला. प्लीज, मला कसं तरी होत आहे, सोडा ना. आई बाहेरच बसलेल्या आहे, मला लाज वाटते, ती त्याचा हात खाली झटकन म्हणाली. त्याने आश्चर्याने तिच्याकडे बघितले आणि म्हणाला, अगं, मी तुला पकडलंच नाही आहे, मी फक्त हात लावतोय, तेवढ्यात काही होत आहे. आणि जर मी खरोखर एवढं बोलण्याच्या आतच तिने त्याचा हात त्याच्या होठावर ठेवला आणि त्याला गप्प केले. त्याने पटकन तिचा हात धरला. किती मऊ लुसलुसीत आहे तिची बोट, लांब आणि हातावर मेहंदी, लांब सुंदर. नको, ह्या मेहंदीमध्ये माझे नाव लिहिलेले आहे का, असे तो तिला विचारत तिची मेहंदी बघू लागला. बापरे, ही किती बारीक मेहंदी काढली आहे. मेहंदी काढत असताना तुला खूप त्रास झाला असेल ना, खूप वेळ लागला असेल. काय गरज होती, एवढं सगळं नाही करायचं. साधी छोटीशी काढली असली तरी चालली असती, असे तो म्हणत होता. जो त्रास झाला तो मला झाला, तुम्हाला थोडीच झाला. आणि ही मेहंदी मी तुमच्यासाठी काढली नाही, ही मेहंदी मी माझ्यासाठी काढली आहे. मला आवडते, असे म्हणत की त्याला दाखवू लागली. बघा किती छान काढली आहे, इथून ते इथपर्यंत. आणि असे करत असताना तिने हळूच पुन्हा आपला हात त्याच्या हातात देतात त्याला वर दंडापर्यंत दाखवू लागले. तिच्या वागण्या बोलण्यामध्ये निरागसता होती, परंतु त्याच्या मात्र होती. त्याने तिला हातावरून आपला हात फिरवत असताना आता हळूहळू तो तिचे हात दाबू लागला आणि दाबत दाबत तो तिच्या दंडापर्यंत आपला हात घेऊन गेला. हळूहळू त्याने आपले हात तिच्या दोन्ही खांद्यावर ठेवले आणि हळूहळू तो तिच्या खांद्याला दाबू लागला. तिने डोळे गच्च बंद केले. खांद्यावरचा हात त्याने हळूच तिच्या उघड्या कमरेवर ठेवला. तिचे गरम पोट, तिचे अतिशय गरम कातडे, त्या पोटावरून हळूहळू तो हात फिरू लागला. त्याने तिला अलगद उचलली आणि आपल्या मांडीवर ठेवली. तिच्या पोटावरून हात फिरवत असताना हळूहळू त्याने आपले हात तिच्या दोन्ही स्तनावर ठेवले. तेवढ्यात आई जोरात आवाज देत म्हणाली, गायत्री, तुझे बाबा आले ग, बाहेर ये. गायत्रीने स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवले आणि तशीच ती बाहेर पडत गेली. चला तर पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत माझ्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.